सहकार्य नसणारी ही कथा आहे आणि एकदम आनंदामध्ये थाटामाटामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नसताना सुंदर स्वरूपामध्ये असणारे ही कथेचं नियोजन आहे। आज कथेचा असणारा जो दिवस आहे तो असणारा षष्ठ असणारा दिवस आहे। गेली 5 दिवसापासून आपण कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत। कालपर्यंत आपण इथं कथा जी श्रवण केलेली आहे, श्रीकृष्ण भगवंतांना असणारा गोवर्धन पर्वत आपला असा उचलला, त्याला असणारी करंगळी दिली, करंगळीचं असणारं नख दिलं आणि गोपाळ असणारा जो काही काला म्हणतो आपण, गोपाळांच्या सोबत असणारा देवाना असणारा काला केला। 2 असणारे भाग आपण पाहिले। आज आपल्याला या ठिकाणी काही भाग या ठिकाणी पाहायचे आहेत। नंबर 1 म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे आज श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न करायचा आहे। आणि नवरदेव नवरी का ऐका, 2 मुली, कुणाला जर नवरी आणि नवरदेव व्हायचं असेल, माधवरावली सांगा, मग तुम्हाला तयार व्हायचं बरं का। पुन्हा बरोबर 4च्या आसपास असणारा लग्नाचा असणारा भाग आहे बरं का, कुणाला जर बनायचं असेल तर। आणि आज श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा असणारा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। कथा भरपूर असणारी शिल्लक आहे आणि धावत्या वेगामध्ये असणारी कथा चालणार आहे। फक्त कथा लक्ष देऊन ऐका बरं का, थोडी सुद्धा अशी लाईन सोडून कथा सांगणार नाही। कालपर्यंतची कथा होती आपली, श्रीकृष्ण भगवंतांना गोवर्धन पर्वत असा उचलला, सगळेजण गोवर्धन पर्वताचे असे खाली आले। पाऊस जसा आपल्या गादेवाडी नगरीमध्ये जसा पडतो का नाही, एवढ्याशा पावसानं तुम्ही परेशान आहेत, पण तिथं जो पाऊस पडू लागला का नाही, सावर्तक नावाचा असणारा सेवक आहे इंद्र भगवंताचा, मृग किंवा मेघाच्या असणाऱ्या ज्या काही शृंखला आहेत, हा जो पाऊस आहे का नाही, या पावसाला सुद्धा बंधन आहे, बंधन। या वरुणाचा राजा जर कोण असेल तर इंद्र आहे, म्हणजे इंद्रानं सांगितल्याच्या नंतर तो पाऊस पडतो। पण इंद्रानंच असा आदेश दिला, अरे वरुणा, माझा आदेश आहे तुला, पाऊस पडत असताना वृंदावन गोकुळ एवढ्या या परिसरामध्ये असा पाऊस पडायचा, असा पाऊस पडायचा, हत्तीची सोंड असते का नाही, अशी एक एक धार चालली पाहिजे अशी खाली। विचार करा बरं का। आता आपल्या या जे धार आहेत का नाही, ह्या धारांनाच आपण परेशान आहोत। हत्तीसारखी सोंड असणारी धार म्हणजे काय साधी आहे का? उदाहरणार्थ 5चा असणारा पाईप धरावा लागेल ना तो। आता तिथून पाणी खाली पडायचं म्हणल्याच्या तर किती वेग असेल त्या पाण्याचा महाराज। पशु पक्षी जीव जंतू गायी वासरं सगळे परेशान झाले आणि देवाकडे गेले आणि सांगितलं, देवा आता तूच आमचा मायबाप आहेस बरं का, तुझं सांगितल्यामुळं आम्ही ऐकलं, आता तू आमचं संरक्षण। विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे। देवा तूच असणार आमचा आई आणि वडील आहेस, तुझ्याशिवाय दुसरं तिसरं कोणी संरक्षण करू शकत नाही। आपण एका अभंगामध्ये असणारं सुंदर वर्णन केलेलं आहे। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ,
आणि देवाला विनंती केल्याची नंतर देवानं काय केलं, गोवर्धना तुम्ही चला रे सकळ. कुणाची पूजा केली आपण, गोवर्धन पर्वताची. देवाचं किती नाटक आहे बघा बरं का. तसा गोवर्धन पर्वत उचलण्याचं काम खरं सगळ्याचं नाही, पण यांना अभिमान किंवा यांची शक्ती दाखवण्याकरता देवानं सांगितलं चला सगळेजण चला गोवर्धन पर्वत आपण उचलो. सगळे जर माणसं एका ठिकाणी आले तर अशक्य ते काम सुद्धा असणार पूर्ण होतं. जे काम होणार नाही का नाही, सगळे माणसं जर एका ठिकाणी आले तर ते काम शक्य होतं. गाई गोपाळ गोप गवळणी सगळे असताना तिथपर्यंत नेले आणि सगळ्या जणांना सांगितलं उचला गोवर्धन पर्वत. उचलला सगळ्या जणांनी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव असा गोवर्धन पर्वत उचलला. देवानं अशी करंगळी दिली. 7 दिवस मुसळधार पाऊस पडला. जेवढं पाणी त्या वरुण देवतेकडे होतं का नाही तेवढं मुसळधार असणारा पाऊस पडला. शेवटी त्यानं जाऊन इंद्राला सांगितलं, मला तर असं वाटतं इंद्रा महाराज, कोणी सुद्धा गोकुळाच्या आणि वृंदावनाच्या परिसरामध्ये वाचलं नसावं. एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. बघा बरं का, देवानं तारलं त्यांना. इंद्राला असं वाटलं माझा अपमान केला, माझी पूजा केली नाही ना, कुणीच वाचलं नसेल म्हणून पाहण्याकरता गोकुळाच्या परिसरात आला. पण परिणाम असा झाला, तोपर्यंत देवानं गोवर्धन पर्वत असा खाली टेकवला. गाई वासरं गोपाळ सगळे बाहेर काढले. उलट पाऊस पडल्यामुळं फायदा झाला. तुम्हाला कसा काय, आता काही जणाला असं वाटायलंय की ज्यांची ज्वारी असेल, ज्यांची हायब्रिड असेल, त्यांना असं वाटत असेल उगाच पाऊस पडायला आहे. त्यांना असं वाटत असेल उगाच असणार हा पाऊस पडालेला आहे. पण ज्यांच्याकडे ऊस आहे का नाही, हा वा वा छान बरं का, छान, असाच पडत राहावा बस. मग त्यांच्याकडे पाणी कमी आहे ना आता, बरोबर आहे का नाही. हां, म्हणजे त्यांना असं वाटतं की दररोज पाऊस यावा. आणि ज्यांचं नुकसान व्हायलंय का नाही त्याला असं वाटतं की पाऊस येऊ नये. आता पहा, मुसळधार असणार असा पाऊस, आणि पाऊस पडल्याच्या नंतर फायदा झाला ते गोकुळाच्या लोकांचा. कसा झाला, गाईला चारा खाण्याकरता मिळत नव्हता, अजिबात मिळत नव्हता. पाऊस पडल्यामुळं असं हिरवं 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 असं गवत झालं. 7 दिवस ना पाऊस पडलेला होता तो. बारके बारके जे गाईचे वासरं होते का नाही त्यांचे तोंड लहान, वासरं लहान. जर मोठा चारा झाला तर गाईच्या तोंडाला येतो, आणि बारीक जर चारा असेल तर वासराचं तोंड लहान असतं, त्यांना खाण्याकरता लगेच चारा येतो. ते बारके बारके वासरं चारा हिरवा खाऊ लागले आणि मारामारी करू लागले. त्यांचा फायदा झालेला होता ना, त्यांना गवत. जी गाय 2 आणि 3 लिटर दूध देऊ लागली, ती गाय आता 5 लिटर दूध देऊ लागली. फायदा झाला बरं का, नुकसान नाही झालं त्यांचं. आणि एक म्हण आहे, गाईचं म्हशीचं हे जे दूध असतं का नाही, कुठं असतं, कुठं असतं गाईचं म्हशीचं दूध? सगळेजण म्हणतात कासमध्ये दूध असतं, बरोबर आहे का नाही? नाही बरं का. पण गाईचं म्हशीचं दूध तिच्या दाढमध्ये असतं. तुम्हाला तसं कसं काय? त्याचं कारण एक आहे, सगळे जर चरव्या घेऊन जाऊ लागले नुसते कास जवळच, आणि चारा जर घालीत नसतील तर कासमधून दूध कुठून निघालं? बरोबर आहे का नाही? म्हणजे तिला जर दूध काढायचं असेल त्या गाईचं किंवा म्हशीचं, तिला हिरवं हिरवं खायला पाहिजे. म्हणजे तिच्या दाढमध्ये जसं तुम्ही तिला खाऊ घालताल तसं असणार ते दूध देणार. पण आपण नुसते असे चरवीज घेऊन जर दूध काढण्याकरता जाऊ लागले तर ते अजिबात दूध जास्त देणार नाही. आता पहा, सुंदर स्वरूपामध्ये गायी असणाऱ्या दूध देऊ लागल्या, आनंदाचा असणारा क्षण. अनेक जणाचे त्या गवळी असणाऱ्याच्या लोकांचे घर पडले होते. वादळ तसं होतं ना ते. त्यांनी घरं बांधकाम करण्याकरता सुरुवात केली. आता कोणते घर त्यांचे? असे लाकडं तोडून आणले, असे लाकडं उभा केले आणि त्याच्यावरून असणारं असं गवत टाकलं. हे जुन्या काळातले घरं बरं का. दरवर्षी माणसाचे घरं नवीन व्हायचे जुन्या काळामध्ये. कसे सांगू? तूर आल्याच्या नंतर नवीन तुराट्या आल्या की पहिला कूड काढून टाकायचा, दुसरा कूड घालायचा. नवीन घरं काय झुळझुळ झुळझुळ असणारी हवा यायची. आता तुम्ही एवढा स्लॅब बांधा, नवीन घर नाही ते.
पण दरवर्षी नवीन घर असायचं, ते जुना असणारा काळ, आणि सुंदर स्वरूपामध्ये त्यांचे घरं झाले. इंद्र आला, आणि इंद्र आल्याच्या नंतर इंद्रानं कृष्णाला ओळखलं, हा साधारण देव नाही. त्यानं शरणागती करण्याकरता सुरुवात केली, देवाची प्रार्थना केली, देवा मी तुम्हाला ओळखलं नाही बरं का, मला माफ करा, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध, मला क्षमा करा बरं का देवा, मी चुकलो. देवानं सांगितलं, तुझा यज्ञ मी का मोडला माहिती, तुला अभिमान झाला होता म्हणून तुझा असणारा मी यज्ञ मोडला. आता इथून पुढे तशी कधी चूक करू नको. नाही देवा, गोलोकामधून कामधेनू असणारी गाय आणि एक वासरू आणलं त्या इंद्रानं. त्या गायीनं गोलोकातून आणल्याच्या नंतर सुंदर स्वरूपामध्ये कृष्णाचा असणारा अभिषेक केला, आणि तिथून पुढे देवाला असणारं एक नाव प्राप्त झालं, गोविंद. गायीनं अभिषेक केल्यामुळं गोविंद नाव पडलं. गाय, वासरू आणि इंद्र भगवंत यांनी दर्शन घेऊन असणारे आपल्या असणाऱ्या लोकी निघून गेले. आता पुढे वर्णन केलेलं आहे सुंदर स्वरूपामध्ये. एक दिवस त्या गोकुळच्या असणाऱ्या काही कुमारिका कात्यायनी देवीचं असणारं व्रत करू लागल्या. यमुनेच्या काठावर जायचं, वाळू घ्यायची आणि शिकतेची मूर्ती करुणी देवीची आणि पूजा अर्चा असणारी करायची, आणि त्या आईला प्रार्थना करून मागणी मागायची, नंदाचा नंदन देई आम्हा पती आणि नामा म्हणे येती स्वस्थळासी, असं त्यांनी म्हणायचं. कपडे असणारे असे काठावर तिथं ठेवायचे आणि यमुनेच्या पाण्यामध्ये जाऊन असणारं स्नान करायचं. गोपाळांनी एक दिवशी गोष्ट जाणली, देवा एक तुम्हाला लीला करणं गरजेचं आहे बरं का. कृष्ण आले, ज्या गोपिका पाण्यामध्ये स्नान करू लागल्या, देव आल्याच्या नंतर देवानं काय केलं, असे सगळेच कपडे उचलले आणि वृक्षावर जाऊन असणारे देव थांबले. आता पहा, जे चोरी करणारी माणसं असतात का नाही, फार हुशार असतात बरं का. एक दृष्टांत जर सांगायचं म्हटलं तर सुंदर एक दृष्टांत सांगतो. पंढरपूरला एक 8 ते 10 लोक दर्शनाकरता गेले. चंद्रभागेमध्ये आंघोळ करायची होती म्हणून एका माणसाला ते कपडे घेऊन असणार, तिथंच थांबत आहे, आता पुढे नका येऊ, तिथंच थांबा, पुढे नका येऊ. आणि 8-10 जण असताना ते लोक स्नान करण्याकरता असे वस्त्र तिथं ठेवले. 9 जण स्नान करण्याकरता गेले आणि 1 जण माणूस कपडे राखण्याकरता तिथंच ठेवला. आणि चोर फार हुशार असतात, कशी चोरी करायची, कशी चोरी करायची. त्याला सांगितलं कपडे व्यवस्थित सांभाळ बरं का. त्यानं म्हणला काळजी करू नका, माझी मी व्यवस्थित कपडे सांभाळतो. चोरानं कपडे नेऊ नये म्हणून सगळ्या जणांचे कपडे एका ठिकाणी केले आणि त्या कपड्यावरच बसला, म्हणजे चोरट्याला कपडे नेता येऊ नये म्हणून. पण चोर त्याच्यापेक्षा जास्त हुशार. 2 चोरांनी युक्ती केली. एक चोरानं काय केलं, त्याच्या कपड्याच्या समोरून चालण्याकरता सुरुवात केली. खिशातले 500 रुपयाची नोट काढली आणि चलत चलत खाली टाकून दिली. त्यानं डोळ्यानं बघितलं, बाबा बाबा म्हणला, आता हे 500ची नोट आणि काय लाभ म्हणला, सकाळी सकाळी काय वर्णन करावं म्हणला, कुणाला सांगताल का आपण, अजिबात नाही, एवढी उचललीच पाहिजे म्हणला. ह्यानं ती 500ची नोट उचलण्याकरता पुढं गेला, तेवढं दुसरा चोर आला. ह्यानं कपड्यावरून उठल्याबरोबर मागून सगळेच कपडे घेतले निघून गेला. समजली गोष्ट. म्हणजे चोर फार असणारे हुशार असतात. वर्णन केलेलं आहे. गोपिका स्नान करू लागल्या आणि स्नान करत असताना स्नान झालं आणि स्नान झाल्याच्या नंतर काठाकडे येऊ लागल्या. काठाकडे पाहतात तर वस्त्र दिसत नाही. कृष्णानं भुलिल्या यमुनेवर गवळणी, वस्त्रधारी बसवली कडला कळंबावरी. अरे
वा 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 वा. वस्त्र मागण्याकरता सुरुवात केली. दे रे काना, दे रे चोळी आणि लुगडी. आणि नामदेव महाराज वर्णन करतात, वस्त्रे देई आता आमुची मुकुंदा. देवा आमची असणारी वस्त्र दे बर का. त्यावेळेला मग मात्र ज्यावेळेला वस्त्राच्या बाबतीमध्ये वस्त्र मागण्याकरता असणारी सुरुवात केली आणि वस्त्र मागण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर मग मात्र देवानं सांगितलं, वस्त्र पाहिजे ना, या पाण्याच्या बाहेर या. देवाला सांगितलं, देवा आमच्या अंगावर वस्त्र कमी आहेत, आम्ही पाण्याच्या बाहेर येऊ शकत नाहीत. मग सांगितलं, वस्त्र मी देऊ शकत नाही. मग देवाला त्या गवळणी धमक्या टाकू लागले, देवा वस्त्र जर आमची दिली नाहीस ना, तुझ्या बापाला जाऊन आम्ही सांगू. मग देवानं सांगितलं, बापाला सांगू नका, बापाच्या बापाला जाऊन सांगा. त्याचं कारण कळलं का? धमकी टाकली ना, त्याचं कारण एक आहे, हे पाण्याच्या बाहेर निघूच शकत नाही, तर जाऊन सांगणार काय आता. म्हणजे वस्त्र अंगावर कमी आहेत, माझ्या बापाला नाही, बापाच्या बापाला जाऊन सांगा, वस्त्र मात्र मी देणार नाही. गवळण म्हणली, धमकी टाकू नका, प्रेमानं घ्या, थोडं जरा प्रेमानं जरा. मग त्यांनी असे हात जोडले, देवा मुकुंदा माधवा, अरे बाबा आम्ही थंडी वाजत आहे, आम्हाला हिवाना शीत हां, आणि आमचे असणारे वस्त्र दे. हां, देव म्हणला असं प्रेमानं बोलल्या जमते बरं का, मला विरोधानं म्हणल्यास नाही जमत. हां, वस्त्र देतो म्हणला, पण एक काम करा, लाज भय शंका दुराविला मान. हां, आपल्या मनामधला संकोच सोडून द्या आणि पाण्याच्या बाहेर या. काही गोष्टी आहे का बरं का, आपण तीर्थक्षेत्रावर जर कुठं गेलो का नाही, आपण इथं स्नान करत असताना घरी पुरुष असेल महिला असेल कुणी असेल, तर आपण स्नान करत असताना बंदिस्त असताना वातावरण असतं, तिथं आपण स्नान करतो. पण तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर मनामधला असणारा जो काही भाव आहे का नाही, संकोचाचा भाव असणारा सोडून द्यायचा आणि मोकळ्या मनानं असणारं स्नान करायचं. का? तीर्थक्षेत्रावर भाव मात्र मनामध्ये असणारा विपरीत येऊ द्यायचा नाही. का? तिथं स्नान करत असताना बहीण भावासारखं असणार ते स्नान असावं. तिथं असा मनामध्ये कुठलाही संकोच नाही घ्यायचा. काही लोक काय करतात, तिथं स्नान करत नाहीत, कारण कसं आहे, स्नान केल्याच्या नंतर आपले पाप सगळे असणारे धुवून जातात, म्हणून स्नान करायचं. मनामध्ये संकोच कधी असणारा तो घ्यायचा नाही. देवानं सांगितलं, या पाण्याच्या बाहेर. मग पाण्याच्या बाहेर येऊन मला जर तुम्ही दंडवत नमस्कार जर करीत असाल तरच तुमचे वस्त्र देणार, अन्यथा देणार नाही. मग ते पाण्याच्या बाहेर येत असताना कशा येऊ लागल्या, तर अशा स्वरूपामध्ये आपलं शरीर असं झाकू लागल्या. आता वस्त्र कमी होते,
देवानं सांगितलं या पाण्याच्या बाहेर. येत असताना सांगितलं आता काय करा, जर वस्त्र पाहिजे असतील तर दोन्ही हात जोडा आणि माझं दर्शन असणार घ्या. हात जोडीता बंधन तुटले, आता दिवाला मी पण मुकले. आज्ञाने जणू परमात्म्याला, आज्ञाने जणू परमात्म्याला. अर्पण केली पाया पडू लागल्या. कशा पाया पडू लागल्या ऐका बरं का, लक्ष देऊन माझ्याकडे. वस्त्र अंगावर कमी होते. काही जणांनी काय केलं, असं शरीर झाकण्याचा हातानं प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्याच्यानंतर देवाचं दर्शन घेत असताना नुसती मानच अशी खाली झुकवली. आता सुद्धा काही काय करतात माहिती का, असे मंदिराच्या जवळून जाऊ लागले का नाही, काही हातामध्ये काही समजा काही कामाचं काही साहित्य जर असलं का नाही, तर मंदिराकडे बघतात लोक असे पाया पडतात. नुसती मुंडी अशी खाली करायची बरं का अशी. काही जण जर मोटरसायकल चालवित असतील तर एक हात मोटरसायकलला, एक हात असा. हां, काही जण तर असं मंदिराच्या जवळून जात असेल की देवाला असं करतात, काही जण असं करतात. आता हे काय टाटा आहे का काय, बाय बाय. देवाचं दर्शन घ्यायचं ना, घालीन लोटांगण वंदिन चरण, असं आपलं शरीर असं मोकळ्या मनानं असं देवाच्या असणाऱ्या मंदिरामध्ये पडावं. कसं पडावं, जसं एखादं झाड तोडल्याच्या नंतर असं पडतं का नाही उरमळून, तसं मंदिरात गेल्याच्या नंतर असं झाड पडल्यासारखं शरीर पडावं असं. आता आपल्या इकडे एक दंडवत असतो बरं का, इतका दंडवत सुंदर असतो का नाही. एक बिचारीच्या हातामध्ये अशी एवढी काटकी असते, एक रेषा ओढते आणि एक दंडवत घेते. पण ती दंडवत घ्यायची पद्धत म्हणजे कशी असते माहिती आहे का, दंडवताची पद्धत अशी आहे, जिथून बोलला तिथपर्यंत जागा कसली का असे ना, मग दगड असो माती असो काही असो, सारखा दंडवत घेत चालायचं. पण ती एक बाई रेषा ओढणारी हुशार असते, सापरान बघणार, सावली बघणार, तिथंच रेष ओढणार. कधी कधी तर काही दंडवट असे आहेत, मंदिरापर्यंत वाहनात बसून जायचं आणि मंदिर जवळ आलं की वाढायच्या रेषा. पुन्हा काही जणांचे दंडवत मंदिरात गेल्यासच रेषा वाढायच्या. असं नाही बरं का, नवस बोलला तर नवस असा पूर्णच करायचा, नाही तर बोलायचं नाही. सुंदर स्वरूपामध्ये देवानं सांगितलं असं नाही चालणार, व्यवस्थित दर्शन घ्या. संकोच सोडून दिला आणि देवाचं असणारं दर्शन घेतलं. देवानं सांगितलं काळजी करू नका, तुमच्या मनामधला असणारा जो हेत आहे का नाही, तो हेत मात्र मी पूर्ण करणार, पण आज नाही. एक दिवशी मी माझ्या हातामध्ये बासरी घेईल आणि बासरी घेतल्याच्या नंतर असणारी बासरी वाजवेल, त्या दिवशी मात्र सगळ्या जणांनी असणार यायचं. पुढं माखन दूंगी रे कन्हैया थोड़ी बंसी तो बजा, माखन दूंगी रे कन्हैया थोड़ी बंसी तो बजा, माखन दोगी रे कन्हैया थोड़ी बंसी तो बजाए, माखन रे कन्हैया थोड़ी बंसी तो बजाए. बंसी तो
माखन दोगी रे कन्हैया थोड़ी जैसे यमुना माखन दोगी रे कन्हैया थोड़ी बंसी तो बजाए माखन दोगी रे कन्हैया। आणि देवाना असणारी ती पौर्णिमेची असणारी रात्र सुंदर स्वरूपामध्ये असणारी देवामध्ये नका तुम्ही आई आजी बस कसं इकडं कथेला डिस्टर्ब होतं हो. हा आता झालं अलीकडे 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 इकडे इकडे पडायचंच पाय कथेमध्ये डिस्टर्ब कर जाऊ नका. आणि ज्या वेळेला पौर्णिमेची असणारी रात्र देवाना असणारी अशी बासरी वाजवण्याकरता असणारी सुरुवात केली. बासरी वाजवण्याकरता सुरुवात केल्याची देवाची बासरी म्हणजे इतकी साधारण बासरी नाही बरं का, इतकी साधारण नाही. काय त्या बासरीचं असणार वर्णन करावं नाही, थोडा आवाज राहू द्या म्हणजे मला संगीत लक्षात येत आहे ना थोडंसं. आणि सुंदर स्वरूपामध्ये असणारी ती बासरी देवानं हातामध्ये घेतली आणि अशी बासरी वाजवण्याकरता सुरुवात केली. आता त्या बासरीचे काय धून सांगावे महाराज. नुसते महाराज ते बुलबुल वाजवतात तर माणसं दंग झालेले आहेत. आपण सगळेजण जीव आहोत. त्यांचा असणारा तो छोटा मुलगा आहे, ते जास्तीत जास्त 5वीलाच असेल ना, आता 6वीला. किती सुंदर म्हणताय. अहो हे म्हणल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा कानाला आनंद वाटतो. जिथं जीव आपण असून आपण म्हणल्याच्या नंतर एवढा आनंद होतो, जिथं देव बासरी वाजवत असेल तिथं किती आनंद होत असेल विचार करा. देवानं अशी बासरी वाजवण्याकरता असणारी सुरुवात केली. आणि त्या बासरीची असणारी काही गवळणी सुद्धा सुंदर स्वरूपामध्ये तुम्ही ऐकलेले आहेत. तुझ्या रे तुझ्या रे तुझ्या रे तुझ्या रे देवानं अशी बासरी वाजवली. त्या बासरीचा परिणाम किती आहे बघा बरं का. वृंदावनी वेणो कवनाचा माये वाजे, वृंदावनी वे
वेणू कवनाचा माये वाजे. वेणू नादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे. मज पाहता भासती यादव राजे, वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे. देवानं बासरी वाजवल्याच्या नंतर परिणाम कसा व्हायचा आहे का? तृणचारा चरू विसरली. देवानं जर बासरी वाजवली का नाही, चरणारी गाय, गवत खाणारी गाय, कडबा खाणारी गाय गवत तोंडातच राहायचं, पण तिनं चावायचं नाही. का? ते चावत असताना जो आवाज आहे का नाही आपल्या दाताचा, तो सुद्धा त्या गायीला सहन व्हायचा नाही. म्हणजे असं नुसतं गवत जरी खाल्लं, त्याचा जो आवाज आहे दाताचा, तेवढा सुद्धा आवाज त्या गायीला सहन व्हायचा नाही. म्हणून ते चारा खायची बंद करायची आणि कानानं ऐकायची. आता सुद्धा एखाद्या माणसानं जर अशी शीळ वाजवण्याकरता जर सुरुवात केली का नाही, म्हैस असू द्या, बैल असू द्या, जुन्या काळामध्ये बरं का, एखाद्या शेतकऱ्यानं जर आवताचे बैल सोडले ना, हौदावर जर पाणी पाजवण्याकरता नेले का नाही, आणि बैल जर पाणी पिऊ लागले, तर काही शेतकरी काय करतात माहिती का? मला शिळ येत नाही बरं का, पण ते अशी वाजू लागले का नाही, तर ते दोन बैलाच्या कानावर पडल्याच्या नंतर ते बैल सुद्धा जिथं 1 घागर पाणी प्यायचं तिथं 1.5 घागर पाणी पिते. त्या आवाजाच्या ध्वनीनं बरं का, नुसतं असं असे शिळ वाजवली की शांत असे पाणी पितात बैल. मला सांगायचा भाग एक आहे, माणसानं शिळ वाजवल्याच्या नंतर बैल जर पाणी पित असतील शांत स्वरूपामध्ये, विचार करा तिथं देवाची बासरीची धून काय असतील. तृणचारा चरू विसरली. देवानं बासरी वाजवल्याच्या नंतर गायी चारा खात नव्हत्या, ती बासरी ऐकायची. एवढंच नाही, गायी व्याघ्र एके ठाई झाली. गाय आणि वाघ दोघ जण एका ठिकाणी बसू लागले. असं कधी बसतात का ते? लक्ष करा बरं का, गाय आणि वाघ एका ठिकाणी बसतात का? त्यांच्यामध्ये कधीच जमत नाही बरं का. पण दोघ जण एका ठिकाणी येऊन एक हरिपाठ पुढं म्हणू लागलं, एक मागं म्हणू लागलं. कोण? गाय आणि वाघ. कशाच्या बाबतीमध्ये? अहो, देवानं बासरी वाजवल्याच्या नंतर त्यांच्यामधलं वैर सगळं असं नष्ट व्हायचं, दोघ जण एका ठिकाणी यायची. तृणचारा चरू विसरली, गायी व्याघ्र एके ठाई झाली. बस, पक्षी कुळे निवांत राहिली. पक्षी आहेत का नाही, पक्षी तसा निवांत कधी बसत नाही. कधी कधी काय करतो, इकून चोंच घालणार इकडे खाजवणार, इकून चोंच घालणार इकून खाजवणार. पक्षी निवांत कधी बसत नाहीत. ते हापसा बंद करा कोणीतरी, एकदा बंद करा ते जरा. ते दुसऱ्या हापशाला जमा होते इकडे जरा. आणि पक्षी निवांत थांबू लागले. कशा करता? असे पंखामध्ये चोंची घालतात आणि खाजवतात. पण सुंदर वर्णन केले, पक्षी कुळे निवांत राहिली. पुढं वर्णन केलं आहे, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. बस, यमुनीचं जळ असं शांत वाहू लागलं. रवी मंडल चालता स्तब्ध होये. आणि सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे, एक 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 असणारा भाव निर्माण झाला. एवढंच नाही, भगवान शंकर असे तल्लीन झाले, आणि तल्लीन झाल्याच्या नंतर भगवान शंकर समाधीतून असे डोलू लागले. म्हणजे बासरी काय वाजत असेल विचार करा. आता एक सुंदर असणारी गवळण आहे. हरी एक गवळण वृंदावनाला असणारी जाऊ लागली. पण देवानं बासरी वाजवल्याच्या नंतर तिला वृंदावनाला कसं जावं हे कळच ना, अशी बेधुंद असणारी झाली. आणि ती बोलू लागली, कैसी जाऊ मी वृंदावनाला, कैसी जाऊ मी वृंदावनाला, मुरली वाजवितो काना, मुरली
वाजवितो काना मुरली वाजवितो काना मुरली वाजवितो पैल तिरी हारी वाजवी मुरली नदी भरली भरली जमुना कासे पितांबर कस्तुरी टिळक कासे पितांबर कस्तुरी टिळक कुंडल शोभे काना कैसी जाऊ मी वृंदावनाला कैसी जाऊ मी वृंदावनाला मुरली वाजवितो काना मुरली वाजवितो काना मुरली वाजवितो काना कैसी जाऊ तिला वृंदावनाला जायचं होतं पण देवानं बासरी वाजवल्याची तिला काही समजना पैल तिरी हारी वाजवी मुरली नदी भरली भरली जमुना पुढं वर्णन केलंय काय करू बाई कोणाला सांगू हरिनामाची सांगड आणा नंदाच्या हरीने कवतुक केले जाणे अंतरीच्या खुना अशी देवाना असणारी बासरी वाजवली पुढे एक वर्णन केलंय सुंदर स्वरूपामध्ये असतं ऐकुनी वेणूचा नाद ऐकुनी वेणूचा नाद ऐकुनी वेणूचा नाद छंद लागला नामाचा छंद ऐकुनी वेणूचा नाद ऐकुनी वेणूचा नाद ऐकुनी वेणूचा नाद पाणी आणण्याकरता जाऊ लागले पाणी त्यांना पुन्हा भरा म्हणावं जरा हे सगळे माणसं बसलेत ऐकण्याकरता हो पण ती काय तुमची तुम्ही नियोजन सगळ्या गावकरी मंडळी करता मी बोललेलं तुम्हाला राग येत असले काही वेळेस तुमच्याकरता चाललंय माझ्याकरता काही नाही मला काय सांगायचं मला माझ्या टाईममध्ये सांगून जाणार मला काही नाही तुम्हाला डिस्टर्ब होणी फक्त निघाली लगबग पाण्याला ती पाण्याला असणारी जाऊ लागली पण पाण्याला जात असताना यमुनेच्या काठापर्यंत गेली मग आता हंडा सोबत होता पाण्यामध्ये बुडवायचा पाणी भरायचं आणि परत निघायचं तिच्या लक्षातच राहिलं नाही काठापर्यंत गेली आणि देवाची बासरी कानावर आल्याच्यानंतर तिला असं वाटलं मी पाण्यानं हंडा भरलाच काही की तिनं उचलला असा कमरेवर घेतला
निघाली घराकडं. रांजण जवळ आला, तिला असं वाटलं आता भरलेला हंडा रिचवून टाकावा लगेच मध्ये. किती वेळ लागले बघा बरं का. असं तिला वाटतं की पाण्यानं हंडा भरलेला आहे, तेवढा भरलेला असणारा हंडा, त्याच्यात तर थेंबर पाणी नाही. असा रिचवला, आणखी चला परत, आणखी तिथपर्यंत, परत यमुनेच्या काठापर्यंत गेली. देवाची बासरी वाजायला चालूच आहे. परत असा बुडवल्यासारखा करते, पाणी तर थेंबर नाही. तिथून इथपर्यंत येते. सारख्या चक्रा असणाऱ्या चालू आहेत. देवाला वेळ लागावं तर एवढं लागावं बरं का, तेव्हाच देव मिळतो. नाही तर असा मोकळा नाही बरं का. देव काही बाजाराचा भाजीपाला नाही, चलत चलत दर्शन घेतलं देव प्रसन्न झाला असं नाही. देवाचं वेळ एवढं लागावं की पाणी भरायचं होतं, पण पाणी भरत असताना हंड्यामध्ये पाणी आहे का नाही ह्याची सुद्धा असणारी कल्पना नाही. दुसरं एक वर्णन सुंदर केलेलं आहे. ती गवळण गाथ्यामधली नाही, थोडीशी माथ्यामधली आहे. तुम्ही ऐकलेली आहे बरं का. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले 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 रे, मन मोहिले. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, दंडात पैंजण भरिले, दंडात पैंजण भरिले, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे. आणि तिनं मेकअप करू लागली. मेकअप करत असताना काजळ कुठं लावतात? डोळ्याला. तिनं काजळ कुठं लावला आहे का बरं का. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. किती वेळ लागला बघा. काजळ लावायचं डोळ्याला, मध्ये लावलं काजळ कुठं? कपाळी काजळ. कुंकू लावायचं होतं का नाही तिथं, तिथलं कुंकू डोळ्याला लावलं. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. पैंजण म्हणजे चैन. कुठं घालतात? नाकामध्ये. हाय भानावर हाय सगळं काम आपलं. आणि ते पैंजण बांधायचे होते किंवा घालायचे होते ते पायामध्ये, तिच्या लक्षातच राहिलं नाही. दंडात पैंजण भरिले रे. इतकं वेळ लागलं बरं का. असणारी गवळण, त्या गवळणीने एक योजना केली. देवाची बासरी वाजवण्याकरता चालू होती. तिला दूध काढायचं होतं. आणि दूध काढत असताना तिनं काय केलं? गाईची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गाईला सोडली. आणि
वासर गाईचे सोडले म्हशीला, म्हशीचे वासर सोडले गाईला. मग दूध काढायचं म्हटल्याच्या नंतर एकतर गाईकडे जावं अथवा म्हशीकडे जावं. ही दोन्ही गोटे सोडून दिले आणि जिकडं बैलाचा गोठा आहे का नाही तिकडं चलत जाऊ लागली. किती विचार करण्याची भूमिका. इतकं तिला असणारा वेळ एक वर्णन केलेलं आहे. गाईचं दूध काढणं, म्हशीचं दूध काढणं एवढं म्हणजे सोपं समजू नका बरं का. त्यातली त्यात गावरान गाय असावी, गावरान गाय, आणि ती दूध न काढणारी असावी किंवा न काढू देणारी असावी. तिचं जर दूध काढायचं म्हटलं का नाही, एक तोंडापाशी काठी घेऊन थांबावं लागतंय, तोंडाजवळ एक. हां, एक जणानं सरा घालायचा आणि एक जण त्याचं दाव धरून थांबायचं, बस. एवढंच नाही, एक जणानं दूध काढायचं आणि एवढे माणसं असून सुद्धा तिच्या मनात जर आलं का नाही दूध काढूच द्यायचं नाही, एका ठोक्यामध्ये माणूस घरातच. गावरान गाय बरं का, गावरान गाय. हां, आणि वासरामध्ये सुद्धा तुम्हाला काय सांगावं काय नाही. गाईचं वासरू, गावरान गाईचं वासरू हुशार. 50 गाई बांधा, 50, एक आणि दोन नाही. पण गाईचं वासरू जर सोडलं का नाही, सोडल्याबरोबर पळत आपल्या आईकडे जाणार नाही अगोदर, सोडल्याबरोबर जाग्यावर थांबणार अगोदर. 50 गाई जरी बांधलेल्या असतील तर जाग्यावर थांबून नेमकी आपली मम्मी कोणती अगोदर हुडकिणार, पळणार नाही बरं का. गावरान गाईचं वासरू जाग्यावर थांबणार, असं 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 अगोदर बघणार. एकदा त्याची आई त्याला समजली की मग आईकडेच पळत जाणार. पण म्हशीचं वासरू तसं नाही बरं का, डोक्यातलंय जड. जे सोडाय जातं त्यालाच अगोदर पेत आहे, पहिली डुसणी त्यालाच अगोदर, बस. आणि त्याच्यानंतर मालकानं जर सोडून दिलं तर मग ते जेवढ्या 10-20 म्हशी बांधतात का नाही, ती कडीकून सुरू करणार. मग त्याला जाऊन अगोदर जी म्हैस पिऊ देत नाही, लाद देते का नाही, ते म्हणते रॉंग नंबर लागला, चला पुढं आता. हे म्हशीचं वासरू बरं का. हां महाराज, किती सुंदर असणारं वर्णन केलं आहे. एका तिसऱ्या गवळणीचं वर्णन केलं आहे. मालक असे शेतातून आले होते, काम करू लागले, आणि काम करून आल्याच्या नंतर घरी सांगितलं मालकीनबाईला, थोडे पाय दाबवून दे ना एकदा. मग ती गवळण काय करू लागली, पाय दाबू लागली. पाय दाबत असताना देवाची बासरी अशी कानावर आली. पाय दाबत 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 पोटापर्यंत आली. पाय दाबायचे सोडून दिले बरं का, आता पोट दाबायला चालू केलं. बेधुंद झालेली पुन्हा छातीत दाबायला चालू केली, आणि इतकी बेधुंद झाली डायरेक्ट पुन्हा नरडत दाबलं तिनं. असं नरडत दाबायला चालू. त्यानं सांगितलं आयुष्यात पुन्हा आता पाय दाबायला सांगणार नाही. चौथी एक गवळण, देवानं बासरी वाजवल्याच्या नंतर तिचं असणारं लहानसं असणारं बाळ असं मांडीवर आहे, आणि त्या बाळाला असणारी ती वाजू लागली. तेवढ्याच वेळामध्ये देवाची बासरी अशी वाजली, दूध असं तापू लागलं. तिनं निर्णय घेतला, आता लेकराला उचलायचं आणि पाळण्यामध्ये ठेवायचं, आकटीमधलं असणारं दूध उचलायचं आणि शिंक्यावर नेऊन ठेवायचं. पण देवाची बासरी असणारी वाजवली तिच्या लक्षातच राहिलं नाही. मांडीवरचं लेकरू उचललं आणि शिक्यावर नेऊन ठेवलं. जे दूध तापू लागलं ते उचललं आणि पाळण्यामध्ये नेऊन ठेवलं, आणि तिनं झोका देण्याकरता सुरुवात केली. बेधुंद झालेल्या असणाऱ्या त्या गवळणी, आणि त्या गवळणी असणाऱ्या रात्रीच्या वेळेला असणाऱ्या निघाल्याच्या नंतर मग मात्र सुंदर स्वरूपामध्ये देवाच्या असणाऱ्या जवळ आल्या. जवळ आल्याच्या नंतर देवानं बासरी वाजवायची बंद केली. देवानं बासरी वाजवायची बंद केल्याच्या नंतर देवाला सांगले, देवा आता आमच्यासोबत असणारा रास क्रीडेचा महारास असणारा जो काही खेळ आहे, तुम्ही असणारा तो खेळा. देवानं सांगितलं खेळला असतं, पण तुमचा घर प्रपंच वगैरे सगळं असणारं तुम्ही सोडून आलात. जा असणारे तुमच्या घरी जा, तुमचे पती परमेश्वर सासू सासरे काय म्हणतील. अरे देवा, आम्ही सगळ्या प्रपंचाला घरादाराला सोडून इथपर्यंत आम्ही आलो, आणि आता तू म्हणतो की आम्हाला इथून असणार तू परत जा. अरे वेणू वाजवुनी पसरिले जाळे, आणि आता म्हणतो घराकडे निघून जा. हरणाला जर पकडायचं असेल का नाही, तर हरणाला पकडायचं म्हटल्याच्या नंतर नादे लुब्ध झाला मृग अन विसरला देह अंग. जर हरणाला पकडायचं असेल का नाही, तर ते वाजवणारी मंडळी असे वाजवतात, पारधी लोक, आणि त्या हरणाला गाणं एवढं आवडतं की ते हरण येऊन जो वाजवतो का नाही त्याच्या खांद्यावर येऊन मान टाकतो. त्याच वेळेला काय करतात, ते वाजवायचं बंद करतात आणि हरणाला पकडतात. इतकं
त्या गोपिका सांगतात, देवा त्या पारध्यासारखं आम्हाला तू केलंस आणि आता सांगतो घराकडे असणारा निघून जा. मग मात्र सांगितलं काही हरकत नाही, आता रासक्रीडेचा असणारा तो खेळ असणारा खेळायचा आहे. देवानं काय केलं, एक एक नारी एक एक कृष्ण आणि मांडी येला खेळ मन्मथाचा. जेवढ्या गोपिका कुमारिका होत्या एक एक देवानं असणारा अवतार घेतला प्रत्येकीच्या सोबत आणि सुंदर स्वरूपामध्ये असणाऱ्या देवानं नाचण्याकरता असणारी सुरुवात केली. वा सरसोरे टाळ्या वाजवा एकदा. एकदम सुंदर असणारं प्रमाण आहे बरं का. आणि संत मंडळी वर्णन करतात, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नव लाभू. चला रास क्रीडा असणारी पाहण्याकरता जाऊ. महाराज
खेळ असणारा तो मांडला. आणि खेळ सुरू झाल्याच्या नंतर गोपिकांना एक असा गर्व झाला, बस आमच्यासारखे भाग्यवान दुसरं तिसरं कोणी नाही, असा अभिमान त्यांना झाला. आणि अभिमान जिथं होतो का नाही तिथं मात्र देव मात्र अजिबात असणारा थांबत नाही. नामा म्हणे असे जेथे अभिमान, किंवा नामा म्हणे जेथे असे अभिमान, आणि तेथे नारायण नाही नाही. जिथं अभिमान असतो का नाही तिथं मात्र देव कधी सुद्धा नसतो. देव तिथं असताना निघून जातो. मग मात्र जेवढे रूप घेतले होते का नाही तेवढे रूप असणारे अदृश्य करण्याकरता असणारी सुरुवात केली. एक 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 असणारे रूप अदृश्य करण्याकरता सुरुवात केली. एक गवळण दुसऱ्या गवळणीला विचारते, आता कृष्ण माझ्याजवळ होता आणि आत्ताच अदृश्य झाला, तो कृष्णाला पाहिलं का? दुसऱ्या गवळणीला तिसऱ्या गवळणीला विचारलं. सगळ्या गवळणी एका ठिकाणी आल्या आणि सगळ्याच रडू लागल्या आणि कृष्णाची विनवणी करू लागल्या, देवा अरे बाबा एक वेळेला असणारं दर्शन दे बरं का, एकच वेळेला दर्शन दे. का? कन्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, का रे मोकलिले मणी म्हण. एवढ्यावर आवाज जायचं म्हणलं असतं 2 भाकरी खाल्ल्याला जिरायचं अगोदर. थोडं सोपी गोष्ट नाही बरं काही. हा महाराज सुंदर असणारा आवाज आहे बरं का. आता पहा, देवाला असणारी प्रार्थना केली, देवा एकदा भेट दे बरं का. अशी भेट दे म्हटल्याच्या नंतर देव मात्र भेट देत नाही. सगळ्या जणी रडू लागल्या. त्यावेळेला देवाच्या पावलाचे ठसे आणि एका गोपिकाच्या पावलाचे असणारे ठसे त्यांना दिसले. त्या पावलाचा मागोवा घेत 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 असणाऱ्या पाठीमागं चालू लागल्या. पुढे गेल्याच्या नंतर जिच्या सोबत कृष्ण होते तिला सुद्धा असणारा गर्व झाला. तिनं सांगितलं, देवा आता पुढं मी एक पाऊल सुद्धा चालू शकत नाही. जर चालायचंच असेल पुढं तर मला उचलून खांद्यावर घ्या. आता मर्यादा संपली बरं का. आता त्याची काही पद्धत आहे. तिला सुद्धा इतका गर्व झाला की देवानं उचलून खांद्यावर घ्यावं. देवानं सांगितलं, आता तुला पण गर्व झाला बरं का, आता चलतो मी. आता तिथून पण देव अदृश्य रूप करून घेतला. आणि मग मात्र सगळ्या गोपिका तिच्याजवळ आल्या आणि तिला विचारलं, कृष्ण तुझ्या सोबतच होता का? सांगितलं, माझ्याच सोबत होता, पण माझी एक चूक झाली.
देवाला मी सांगितलं उचलून मला खांद्यावर घे म्हणून. देवाला हा अभिमान सहन झाला. मग मात्र सगळ्याच जणी एका ठिकाणी आल्या, मोठमोठ्यानं रडू लागल्या, देवाला प्रार्थना करू लागल्या. देव आला. आल्याच्या नंतर सगळ्या जणीला असणाऱ्या भेट दिली. महाराज असणारा जो खेळ त्या ठिकाणी सुरू झाला. रात्र म्हणजे ती रात्र लहान नव्हती, भरपूर मोठी असणारी रात्र होती ती. सकाळ असणारी पहाटेची वेळ झाली आणि पहाटेची वेळ झाल्याच्या नंतर देवानं सांगितलं तर आपल्या असणाऱ्या घराकडे निघून जा. याच्यामध्ये कारण असं आहे, देवानं एवढ्या गोपिका असणाऱ्या बोलून घेतल्या बासरीमुळं. आल्याच्या नंतर ज्यांचे घर होते का नाही, एका शरीरानं गोपिका तिथंच ठेवल्या देवानं. किती कौतुकाची गोष्ट आहे बघा. जेवढ्या गोपिका कृष्णाकडे आलेल्या होत्या तेवढे देवानं रूप घरी घेतले होते त्यांच्या. जे लेकरू आहे ज्या गोपिकेचे, त्या लेकराचा सांभाळ करण्याकरता देवानं एक रूप घेतलेलं होतं तिथंच. म्हणजे घरामध्ये असं कुठल्याही एका सुद्धा माणसाला कळालं नाही की ती आपली असणारी सून असेल, मुलगी असेल, कुणी असो, जेवढे नाते असो, म्हणजे एक सुद्धा घरातला माणूस नाही असं नाही, सगळे माणसं जागेवरच आहेत. देवानं एवढे रूप घेतले होते. सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर मग मात्र देवानं तेवढी असणारी रूप मात्र पुन्हा अदृश्य करण्याकरता असणारी सुरुवात केली. गेल्या असणाऱ्या घरी पुढं वर्णन केलेलं आहे. एक सुदर्शन म्हणायचं असणारा एक विद्याधर आला आणि शिवरात्रीचा असणारा कार्यक्रम, शिवरात्रीच्या असणाऱ्या अंबिका नावाच्या वनामध्ये गेले. तिथे एक आजगर आला आणि नंद बाबाला तो गिळू लागला. नंद बाबाला गिळत असताना अनेक जण आले. अनेक जण आल्याच्या नंतर त्या आजगराला मारू लागले, विस्तव अंगावर टाकू लागले. आजगर सोडत नव्हता. देव गेले, नुसतं आजगराला पायाचा असणारा अंगठा लावल्याबरोबर आजगर आता मधून शंखचूड म्हणजेच विद्याधर असणारा त्या ठिकाणी असणारा अवतीर्ण झाला. पुढं सुदर्शनाचा असणारा भाग त्यानं सुदर्शनानं दर्शन असणारा घेतलं. शंखचूडाचा असणारा पुढं उद्धार केला आणि उद्धार केल्याच्या नंतर अरिष्ठासूर नावाचा असणारा दैत्य आला. अरिष्ठासूर नावाचा दैत्य आल्याच्या नंतर पुढं देवाने एक निर्णय असणारा घेतला. अनेक दैत्य देवानं असणारे मारलेले आहेत. कंसानं असा विचार केला, देव आता असा मरत नाही, देवाला मथुरेमध्ये बोलवून आणायचं आणि इथं त्याला मारायचं. म्हणून काय केलं, आक्रोजीला जवळ बोलवून घेतलं. सांगितलं, आक्रोरा, अरे बाबा माझं एक काम कर, गोकुळामध्ये जा आणि नंद बाबा, गोपाळ, कृष्ण यांना सगळ्याला आमंत्रित कर. धनुष्य यज्ञ पाहण्याकरता त्यांना इथं बोलवून आण आणि त्यांना जर तो इथं बोलवून आणलं का नाही तर इथं आणल्याच्या नंतर कृष्णाला मात्र मी ठार करून टाकील, एवढं काम तू कर. त्या आक्रूरानं समजून सांगितलं, महाराज जास्त दिवस जर वाचायचं असेल तर देवाला इकडे बोलवू नका तुम्ही, तुमचा वध लवकर होईल. पण त्यावेळेला उपदेश मात्र मानवला नाही. मग मात्र आक्रूरानं सांगितलं, उलट माझं चांगलं काम होईल बरं का, मला देवाचं दर्शन होईल. आक्रोजी निघाले. आक्रोजी निघाल्याच्या नंतर रस्त्यानं चलत 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 असताना त्यांना काही शुभ शकुन होऊ लागले. शिवाच्या जवळ असणारा रथ आला. रथ आल्याच्या नंतर सगळं वातावरण असणारं कृष्णमय असणारं होऊन गेलं होतं. वातावरण कृष्णमय झाल्याच्या नंतर मग मात्र शिवपर्यंत रथ असणारा तो थांबवला. खाली उतरले आणि जी माती होती का नाही त्या मातीमध्ये आक्रोजी लोळले. कारण ज्या मातीमध्ये माझ्या देवाचे असणारे पावलं या ठिकाणी चाललेले आहेत ती माती पवित्र आहे म्हणून आक्रोजीनं माती घेतली, आपल्या कपाळाला लावली. एवढंच नाही, माती थोडी खाल्ली. एवढंच नाही, आपल्या अंगाला लावून घेतले आणि गोकुळाकडे असा चलत येऊ लागला. सायंकाळची वेळ, काही वासरं गायी वगैरे चलू लागले, देव बासरी वाजवू लागले आणि मातीचे असणारे जे रजकण आहेत का नाही, गायीची धूळ उडणारी, ते देवाच्या असणाऱ्या सगळ्या चेहऱ्यावर अशी उडत येऊ लागली. अशी सगळा मातीनं असणारा असा चेहरा माखलेला होता. सुंदर स्वरूपामध्ये असणारा देवाचा चेहरा दिसू लागला. तेवढ्याच वेळामध्ये गाईला बांधण्याची असणारी वेळ, सायंकाळ, आणि त्यावेळेला जुन्या काळामधली असणारी भूमिका सांगितलेली आहे. जुन्या काळामध्ये मोठमोठे असे कोंडणं असायचे जनावरं सोडण्याकरता. त्याला काही बांधित नव्हते किंवा असे मोकळे सोडून द्यायचे. सगळे असणारे त्या गायी आणल्या आणि त्या कोंडणामध्ये अशा सोडून दिल्या. आता सुद्धा बघा, कुठं कारखान्यावर जर तुम्ही गेलात का नाही, आपल्या गायी वेगळ्या आहेत आणि त्या गायी वेगळ्याच आहेत. आपण जशा शेळ्या सांभाळतो का नाही 20, 25, 40,
तसे दोनच माणसं 100-200 गायी सांभाळतात. एक पुढं चलतो आणि एक मागं. इतक्या गायी शांतनं काय वर्णन करावं त्या गायीचं. देवानं अशा गायी कोंडामध्ये सोडल्या. तोपर्यंत आक्रोळजी आले. देवाच्या अंगावर आहे पितांबर आणि बलरामदादाच्या अंगावर आहे निलांबर. आक्रोळजीचं दर्शन झाल्याच्यानंतर दोघं जण पळत पळत गेले. आक्रोळजीचं दर्शन घेतलं. एका हाताला कृष्णानं पकडलं आणि एका हाताला बलरामदादानं पकडलं आणि आपल्या घराकडे घेऊन आले. बघा, घरी माणूस आल्याच्यानंतर कसं स्वागत करावं लागतं हे देवानं आपल्याला शिकवलेलं आहे. आक्रोळजी कृष्णाला नेण्याकरता आलेले आहेत, पण स्वागत कसे करतात पहा. घरी नेल्याच्या नंतर देवानं स्वतःहून त्यांचे असणारे पाय धुले. हळद कुंकू वगैरे पूजा वगैरे पुष्पहार वगैरे असणारा घातला. बसण्याकरता आसन दिलं. चहा पाणी वगैरे असणारं झालं. सेवा पायाची करण्याकरता सुरुवात केली. आणि काय द्यावा आक्रोळजीला, काय द्यावा आक्रोळजीला म्हणून आक्रोळजीला एक दुभती असणारी गाय दिली दान. त्या गायीचं वासरू चांगली असणारी गाय असणारी दान करून टाकली. आणि कधी सांगतो, गाय जर दान करायची असेल तर गाय चांगली असावी बरं का. नाही तर काही लोक गाय दान करतात. कसली माहिती का? एकतर शिंग मोडलेलं, दूध न देणारी, पाना चोरणारी, मारणारी, आपल्या कुठल्याच कामाची नाही असली गाय ब्राह्मणाला दान देतात. अजिबात द्यायची नाही. तसली देणं होत असेल तर चांगली असणारी गाय ब्राह्मणाला दान करायची. आक्रोळजीला गाय दान दिली. गाय दान दिल्याच्या नंतर मग मात्र रात्रीचा असणारा प्रसंग, यशोदा मातेनं सुंदर स्वयंपाक तयार केला होता. आक्रोळजी, नंद बाबा, कृष्ण, बलराम हे चौघजण असे जेवण करण्याकरता बसले आणि वाढण्याकरता यशोदा माता आहे. आता यशोदा माता म्हणजे साधारण नाही बरं का. जिच्या घरी कृष्ण येतो, बलराम दादा येतो म्हणजे तिचं किती उदार अंतकरण असेल बघा बरं का. नाही तर आताच्या काही महिला आहेत, घराकडे पाहुणा आला का नाही त्यांच्या कपाळावर अगोदर आट्या पडतात बरं का. अशा शहरला जाऊन बघा तुम्ही, असं पाहुण्याला अगोदर चहा करायचा. चहा सुद्धा किती असतो माहिती आहे का. आपल्या इकडला चहा वेगळा आणि शहरमधला चहा वेगळा. आपल्या इकडं जर चहा प्यायला द्यायचं म्हटलं का नाही पाहुण्याला, तर आपल्या इकडल्या कपाचं लग्न झालेलं असतं, त्याच्यासोबत कबशी असते. शहरमध्ये कपाचं लग्न झालेलं नसतं, कप एकटाच येतो. आपल्या इकडला चहा कप भरून कबशी भरते, पण शहरमधला चहा तसा नसतो बरं का. दिसाय कप एवढा मोठा, वरून वाकून बघावं लागतं त्याच्यामध्ये किती खालून भरलेला आहे. 2 घोटातच संपून जातो बस. आणि कधी सांगतो, सोयऱ्याच्या घरी जर गेलात का नाही तर माझा मंत्र चांगला लक्षात ठेवा बरं का. सोयऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर आपल्याला सोयरे काय करतात, असं पाणी भरून असा तांब्या आणून देतात पाय धुण्याकरता. आपण काय करतो, ज्यांनी तांब्या आणला त्या तांब्याकडे बघतो. तांब्याकडे इथून पुढे कधी बघू नका. ज्यानं आणून दिला त्याच्या तोंडाकडे बघा एकदा. त्याच्या कपाळावर आट्या पडलेल्या असतात बरं का. जर त्याच्या कपाळावर आट्या पडलेल्या असतील तर त्यांना म्हणायचं, मला जरा काम निघाले, मी चलतो बरं का. जर त्याचा चेहरा असा प्रसन्न असेल का नाही, मग 15 दिवस थांबा, तिथं काही अडचण नाही, काही नाही. त्याच्या कपाळाकडे बघायचं अगोदर. हां, आणि शहरमधलं तर काय वर्णन करावं. अगोदर आल्याबरोबर त्यांना टेन्शन येतं, कारण त्यांचीच राहायचं वांदा असतं. आणि मग त्यांनी जर सांगितलं का नाही मला थांबायचंय, जेवण करायचंय, तर त्यांची चपाती सुद्धा शहरच्या माणसाची अशी असते. पेपर असतो का नाही, पेपर तरी जरा जास्त जाड असेल, एवढी चपाती पातळ बस. आणि एवढं प्लेट 4च तुकडेमध्ये आणायचे. हवी का चपाती, हवी का चपाती, घेता का चपाती. आता मला सांगा, आपल्या इकडला गावरान माणूस जर असला का नाही, गावरान, तर एवढा असा तिमलेला उंडा एकटाच खाऊन टाकेल बघा, तुम्हाला सांगतो. हां, भाव असा शुद्ध असावा. वाढणारी महिला असणारी त्या ठिकाणी, उदारांत करणारे असणारे वाढणारे असं जेवणारा सुद्धा चांगला असावा बरं का, एकदम सुंदर स्वरूपामध्ये. यशोदा मातेनं असताना सुंदर स्वयंपाक केला. ताट असे वाढले आणि ताट असे वाढल्याच्या नंतर यशोदा माता तिथंच बसलेली आहे. ताटामधला असा पदार्थ कुठला कमी होत नाही तोपर्यंत वाढायला चालू आहे. नाही तर काही माणसं अशी असतात, हात धुवायची वेळ येते तरी चपाती येत नाही बरं का. यशोदा माता अशी सुंदर जेवण वाढू लागली. जेवण मनसोक्त केलं. जेवण झाल्याच्या नंतर पान सुपारी वगैरे असणारे झालं. आणि मग विचारण्याकरता सुरुवात केली आक्रोळजीला. नंदबाबांनी, कृष्णाने, काका अहो कधीच आमच्या घरी तुम्ही आला नाही तिथून पाठीमाग, आज अचानक कसं काय आलात. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर बरं का. आता काही लोक असे असतात, घरी पाहून आला की लगेच विचारतात कसं काय आलात. तसं नाही,
त्याचं विचारपूस नंतर करायची. कसं काय आलात काका? काकाला मग मात्र दुःख झालं आणि काकाने बोलण्याकरता सुरुवात केली, मी तुम्हाला नेहण्याकरता आलो बरं का. कंसाचा असणारा एक निरोप आहे, निरोप, आणि तुम्हाला तिथपर्यंत यावं लागेल. सांगितलं काय निरोप आहे? काही नाही, धनुष्य असणारा यज्ञ त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. सांगितलं काही हरकत नाही, सकाळीच निघण्याची असणारी तयारी आपण करू. आणि मग सकाळी अंगणामध्ये अक्रू काकाचा असणारा रथ असणारा तो सुंदर स्वरूपामध्ये, कृष्ण ज्या रथामध्ये बसून जाणार आहे, बलराम दादा बसून जाणार आहे, त्या रथाला सजवण्याकरता असणारी सुरुवात केली सुंदर स्वरूपामध्ये. पण रथाला सजवण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर काही गवळणी यशोदा मातेच्या अंगणामध्ये आल्या, कारण तिथं कधी रथच त्यांनी बघितलेला नव्हता. कुणाचा रथ असेल काय नाही. जुन्या काळामध्ये एखाद्या माणसानं जर ट्रॅक्टर घेतलं का नाही, अख्खं गाव बघण्याकरता यायचं जुन्या काळामध्ये बरं का. आता ट्रॅक्टर पलटी जरी झाले ट्रॅक्टर बरं का, तरी बघायला कोणी जाय नाही बरं का, अजिबात नाही. त्या रथाला बघण्याकरता आले आणि सहज त्या गवळणीनं यशोदा मातेला असणारं विचारलं. गवळणी येऊन नेमका रथ कोणाचा आहे, रथामध्ये कोण आलेला आहे, कोण बसून जाणार आहे, त्या गवळणीनं विचारण्याकरता असणारी सुरुवात केली. असंख्य असणाऱ्या त्या गवळणी आलेल्या होत्या. नाथबाबांनी सुंदर असणारं वर्णन केलेलं आहे. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. गवळणी म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. का रथ शृंगारीला, सांगावे मजला. अक्रूर उभास बाई गे, साजनी या नंदाचे अंगणी. मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी. मिळाल्या गवळणी बोले नंदाची पटराणी. गवळणीने विचारलं, यशोदे रथ कोणाचा आहे, का शृंगार केलेला आहे, कोण जाणार आहे? त्या यशोदेनं सांगितलं, बोले नंदाची पटराणी, सदगदित होनी. सदगदी शब्दाचा अर्थ काय होतो बघा बरं का. मुलीचं लग्न व्हावं आणि लग्न झाल्याच्या नंतर आता त्या गाडीला सजवलेलं असावं. बापालाही बोलता येत नाही आणि त्या मुलीच्या आईलाही बोलता येत नाही. मुलगी जर पाया पडण्याकरता आली ना, रडू नको सुद्धा म्हणता येत नाही का, अंतकरण आणि कंठ असा दाटून येतो, बोलता सुद्धा येत नाही. त्याला म्हणायचं सदगदित. यशोदा माता त्या गवळणीला सांगू लागली, बोले नंदाची पटराणी, सदगदित होनी. पुढले शब्द ऐका आता. तिला शब्दच पुढला फुटे ना, म्हणजे बोलताची ना तिला शब्द. म असं तिनं सुरुवात केलं, म्हणजे तिला मथुरा शब्द म्हणायचा आहे. म थू रे शी चक्र पाणी
जातो गे साजणी. तिला शब्दच बोलता येईना. बस शांत खाली. मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी. बोलण्याकरता सुरुवात केली आणि बोलण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर ज्यांनी ऐकलं का नाही, विवळ झाले मन वचन ऐकुनी या नंदाची अंगणी मिळाल्या गवळणी. ज्यांनी ज्यांनी हे ऐकलं का नाही, त्या गवळणीने ऐकल्याच्या नंतर गवळणीनं रडण्याकरता सुरुवात केली. का रडू लागले ऐका. अगोदर तर आपण असं श्रवण केलेलं आहे की गवळणी गराने घेऊन जात होत्या यशोदा मातेकडं, की आमच्या घरी चोरी केली, आमच्या घरी चोरी केली, आमच्या घरी चोरी केली. पण खरं सांगू, गवळणी एवढं प्रेम मात्र दुसरं तिसरं कोणी केलं नाही कृष्णावर. का? त्याचं कारण एक आहे. दररोज गराने घेऊन यशोदा मातेकडे जायचे, पण कोणते? आज का कृष्ण आमच्या घरी आला नाही, आमच्या घरी कृष्ण का आला नाही, त्याचं कारण एक आहे. ज्या घरी कृष्णानं चोरी करायचा का नाही, चोरी केल्याच्या नंतर तिथलं धन प्रॉपर्टी दही दूध असणार कमी होत नव्हतं, तर तिथं वाढायचं. म्हणजे देव घरा आला, ज्यांच्या देव घराला येतो का नाही, तिथं असणारा आनंदी असणारा आनंद होतो. एवढंच नाही, देव जर गायी राखण्याकरता जर शेताकडे जाऊ लागला का नाही, तर सकाळी सकाळी गवळणी घरी यायच्या आणि कृष्णाचा असणारा चेहरा बघायच्या आणि मग कामाला निघून जायच्या. अहो, देव ज्या वेळेला सुंदर स्वरूपामध्ये गायी राखण्याकरता असणारा जायचा, गायी राखण्याकरता जात असताना देवाच्या पायामध्ये काठे मोडतील म्हणून त्यांना असणारं दुःख व्हायचं, इतकं दुःख व्हायचं. एवढं असणार त्या गवळणीचं असणारं प्रेम. आणि त्या प्रेमाच्या भरामध्ये त्या गवळणी आक्रोजीला असणारे काही शब्द बोलू लागल्या. कोणते शब्द आहेत ऐका. अक्रूरा चांडाळा. तिला चांडाळ शब्द वापरला बरं का अक्रूराला. चांडाळ शब्दाचा अर्थ काय होतो ऐका. काही मांस खातात लोक, पण मांस खायची सुद्धा काही पद्धत सांगितलेली आहे. पण चांडाळ कुणाला म्हणतात ऐका. जो कुत्र्याचं मांस खातो, जो कुत्र्याचं मांस खातो त्याला म्हणतात चांडाळ. आणि ते शब्द अक्रूराला वापरले त्या गवळणींनी. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडीला. तुला कोण धाडलं बाबा? का घाता करू आलासी वधिसी सकळा. अक्रूरा तुझे नाम तैसीच करणी. अक्रूराला काही शिव्या शाप देऊ लागल्या. अक्रूराला त्यांचं दुःख बघून सहन होईना. काय करावं काय करावं. तिकडून राजानं सांगितलं, इकून देव. आता नेमकं काय करावं नेमकं, कारण या संपूर्ण लोकाला तर दुःख होत आहे, काय नेमकं करावं. श्रीकृष्णानं सांगितलं, अक्रूरा तू खेद करू नको बाबा, तू निमित्त आहेस फक्त. मला आता गोकुळामध्ये राहता येणार नाही, कारण इथून पुढं मला भरपूर कामं आणखी करायची आहेत. इथं थांबून मला जमणार आहे. फक्त तुझा निरोपाचा भाग आहे, फक्त निमित्त. दुःख करू नको, शांत बस. त्यावेळेला देवानं सांगितलं अक्रूराला, अक्रूरा तू आता रथामध्ये बस. देवानं काय केलं? रथी चढले वनमाळी आकांत त्या गोकुळी. भूमी पडल्या वज्रबाळी कोण त्या सांभाळी. पहा किती सुंदर वर्णन केलं आहे. देव ज्या वेळेला रथामध्ये बसले, रथामध्ये बसल्याबरोबर, रथात बसल्याबरोबर वर्णन केलं आहे. रथी चढले वनमाळी
आकांत त्या गोकुळी. देव रथामध्ये बसल्याबरोबर सगळ्या गवळणी रडू लागल्या. रडत असताना मग मात्र त्या सगळ्या असणाऱ्या गवळणी अशा जमिनीवर असणाऱ्या कोसळल्या. किती रडल्या, किती रडल्या. नयनीच्या उदकाने भिजली ही धरणी. आणि नयनीच्या उदकाने भिजली ही धरणी. आता पाऊस पडायलाय का नाही? आता जसा दररोजचा पाऊस पडायला, पाऊस पडल्याच्या नंतर जशी जमीन ओली होते का नाही, इतक्या त्या गवळणी रडल्या. पाऊस पडण्याची गरज पडली नाही, नुसत्या रडल्यामुळं त्यांच्या डोळ्यातून जे असणारे अश्रुधारा निघाल्या का नाही, त्यानं सगळी भूमी असणारी अशी ओली चिंब झाली. एवढं त्यांना दुःख झालं. दुःख झाल्याच्या नंतर अक्रूराला काय करावं हे समजच ना. देवानं सांगितलं, अक्रूरा, अरे बाबा, देव बोले अक्रूरासी, वेगी हाके रथासी, या गोपिकाच्या शोकासी न पाहावे मजसी. अरे अक्रूरा, रथ घेऊन पुढे चल बाबा. तो आता रथ पुढे हाकण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर गोपिका रथाच्या समोर येऊन पडल्या डायरेक्ट. रथ न्यायचंय ना तुला आता अक्रूरा, आमच्या शरीरावरून घेऊन जा. आता जिथून कृष्ण निघून जातो का नाही, त्या शरीराचं काही शिल्लक राहत नाही. अर्थ आहे का? गोकुळामधून जर एकदा कृष्ण निघून गेला का नाही, पुन्हा मात्र त्या शरीराचं काही असणारं काम नाही. कोणतं गोकुळ? हे आपलं शरीर आहे का नाही, हे असणारं गोकुळ आहे. इथून जर एकदा कृष्ण निघून गेला रे,